नमस्कार शेतकरी बांधवांना. आज आपलं आकाश मोटर्स मध्ये स्वागत आहे. व्हिडिओ काढण्याचं माध्यम एवढं आहे की आपण दसरा दीपावली आणि नंतर जी आपल्या शेतकरी बांधवांना पॉवर विडर मध्ये जी स्कीम दिली होती, आपण एवढी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला राजांना प्रिय झाली आणि आपण त्या मशीनच्या किमती आणि अवजार काय काय दिले आपण मागल्या व्हिडिओ मध्ये टाकलेलेच आहे. कारण आपण ज्या वेळेस शेतकऱ्याच्या हिताचे जे महाराष्ट्रातले शेतकरी आपल्याकडे येत आहे, कारण काय आहे की आपण जी अवजारं देतो ती क्वालिटी देतो आणि मशीन मध्ये जी देतो ती अल्प दरामध्ये देतो. कारण तुम्ही बघितलं आहे शेतकरी बांधवांनो की आपल्या आकाश मोटर्स मध्ये आणि बाहेर मार्केटमध्ये मशीनमध्ये किती फरक पडतो. कारण 30-40 रुपयाचा फरक आहे. आणि मागल्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आकाश मोटर्स हा शेतकरी सेवा म्हणून हा व्यवसाय करतोय आणि आमची 17 वर्षाची परंपरा आहे शेतकऱ्याची सेवा करण्याची. आणि आम्ही अल्प दरामध्ये ही सेवा करणारच आहोत. कारण तुम्ही जर बघितलं तर मशीन मध्ये किती डिस्काउंट आहे आणि अवजार कसे दिले जातात आणि शेतकऱ्याला कसं फसवलं जातंय हे दाखवले. तर आज आपण नवीन वर्षामध्ये 1 जानेवारी पर्यंत नवीन ऑफर घेऊन येत आहोत. त्या ऑफर मध्ये पहिलीच आहे, पण तुम्हाला जी बंद केली कंपनीने ती अजून आपण चालू करत आहोत. आज आपण किसान क्रॉपचं पेट्रोलचं मशीन हे पहा, KK80 208P हा सबसिडी पात्र मशीन आहे. जर ह्याची इंजिनची क्षमता जर बघितली तर 225 सीसी आहे. म्हणजे ही 7.5 HP मशीन आहे, पण 8 HP ची पॉवर दिलेली आहे. कारण 8 HP हा मशीनच आहे, पण 7.5 HP कंपनीने दिले. तुम्हाला कंपनी 7.5 HP सांगेल. आणि हा कमीत कमी ताकदीनं जर बघितलं दुसऱ्या पॉवर विडर मध्ये हे पेट्रोलचं मशीन आहे. तर तुम्हाला सांगतो ह्याला आणि दुसऱ्या मशीनला कामाला लावा, तुम्हाला ताकदीमध्ये समजेल, ऑपरेशनही समजेल आणि सगळं समजेल. कारण हा पॉवर विडर मध्ये 2 बैल ताकद आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने शेतकरी 4, 5, 10 एकर पर्यंत शेतकरी चांगली शेती 2 बैलाची ह्याच्यावर करू शकतो. मजूर मुक्त बैल मुक्त शेती आपल्याला जर करायची असेल तर ही 8 HP ची मशीन अल्प दरामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि शेतकरी राजाला काही ठिकाणी मशीन दिलं जातं, त्याचं रोटर 3.5 फुटात दिलं जातं आणि मग त्याला वेगवेगळे अवजार घ्यावं लागतात. पाळी, वखरणी, कोळपणे, लोखंडी चाकं, रेझर, ह्याला परत 10-20 हजार रुपये घालावं लागतात. त्यासाठी आकाश मोटर्स कुठलं काही घ्यायचंच नाही, एका जागेवर सगळं आम्ही देणार आणि ते सोबत देणार. तर आज त्याच्यामध्ये 8 HP ची काय स्कीम आहे ती आपल्याला दाखवित आहोत. हे बा शेतकरी बांधवांनो, हा हायड्रोलिक वखर आहे. म्हणजे तुम्हाला ह्याची कोळपणी करता येते आणि पाळी करता येते. म्हणजे तुम्ही कापूस वगैरे कुठल्याही पिकामध्ये पाळी करू शकता. तुम्हाला 2 फुटापासून 3.5 फूट 4 फुटामधली पाळी करता येते. 2 कोळपे आरामशीर चालतायत आणि चालताना ऑपरेशन नाही, हेवी क्वालिटी ड्युटी आहे. त्याला 2 पासा देतो आम्ही, 2 फूट आणि 3 फूट. त्याबरोबर एक माळव्यासाठी रेझर एक देत आहोत. लोखंडी व्हील, रोटर आणि रबरी चाकं, हे असे 5 आयटम आम्ही हे फक्त ना फक्त 45,000 मध्ये किसान क्रॉपचं सबसिडी पात्र. तरी शेतकरी बांधवांना कुठेही पाहिजे असेल त्यांनी या मशीनची माहिती घ्यावी. चला शेतकरी बांधवांनो, आता दुसरी एक दाखवतो महाराष्ट्रामध्ये ट्रेन गाडणारी किसान क्रॉपची हेवी ड्युटी 13 HP मशीन. हे बघा, KK80 406D सेल टाट मशीन, सिंगल ब्रेक. आज आपण त्याचा जर सॉफ्ट बघितला तर 32 mm चा आहे. आता मी तुम्हाला त्याचा फरकही दाखवणार आहे. आता लोक असेही फसवतात शेतकरी राजाला की 11 HP ची जी किसान क्रॉपची मशीन आहे ती 13 HP म्हणून दिली जाते. पण शेतकरी बांधवांना 13 HP ची बी आणि 11 HP ची दोन्ही एकाच व्हिडिओ मध्ये मी माहिती देणार आहे. आज याला 32 mm चा सॉफ्ट आहे. तर 32 mm चा सॉफ्ट काय आहे हे तुम्हाला दाखवतो शेतकरी बांधवांनो, बघून घ्या. 32 mm चा सॉफ्ट आहे हा, म्हणजे जो चाकातला सॉफ्ट आणि हा सॉफ्ट एकच आहे. तुम्ही जर 3.5 फुटाचा जर सॉफ्ट जर लावायचा असेल चाकातलाही पाठीमागे लावू शकता, म्हणजे दोन्हीचा सेम आहे. 32 mm ह्याला म्हणलं जातं आणि 16 mm चा बारीक येतो आणि दुसऱ्या मशीनला 32 चा येतो. हा फरक आहे. सिंगल ब्रेक मशीन आहे, सेल्फ स्टार्ट आहे आणि ॲव्हरेज मध्ये 1 लिटर मध्ये 1 तास चालणार. तुमची कसली जमीन असू द्या, फ्री ऑपरेशन वगैरे नाही. आणि मार्केटमध्ये ह्याच मशीनला 11 HP ची 13 HP म्हणून देऊन शेतकरी राजाला फसवणूक केली जाते. तरी म्हणून हे व्हिडिओ काढण्याचं माध्यम एवढंच आहे की 13 HP चा आणि 11 HP चा काय फरक आहे हे दाखवतो. आज त्याच्याबरोबर आपल्याला 13 HP बरोबर स्कीम मध्ये आपण या 1 जानेवारी 31 जानेवारी पर्यंत काय काय देणार आहोत.
तर हा 5 फुटाचा रोटा, हा लोखंडी व्हील, हायड्रोलिक वकर, रेझर आणि रान भुसभुशीत करायचा रोटा आणि माती लावायचा रोटा आणि त्याची कंपनीने दिलेली किट आणि 2 वखराच्या पासा. हा जर मार्केटमध्ये तुम्ही जर अवजाराची जर किंमत बघितली आम्ही देतोय तुम्हाला 25,000 ते 22,000 रुपयाच्या कमी मिळणार नाही शेतकरी बांधवांनो. ही आकाश मोटरच्या मागेल्या व्हिडिओमध्ये शेतकरी राजांनी तोंडाने मनोगत सांगितलेली आहे. त्यांची मुलाखती आपण टाकलेल्या आहेत, तर त्याही बघावा. आणि हा 31 जानेवारी पर्यंत आपण किसान क्रॉप 13 HP हेवी ड्युटी सबसिडी पात्र ज्याला काय हवे असेल त्यांनी लवकरात लवकर याची बुकिंग करून आपलं घ्यावा. ह्याची किंमत आम्ही 31 जानेवारी पर्यंत 1,30,000 एवढे एवढे अवजार देत आहोत. म्हणजे 3 रोटर, लोखंडी व्हील, हायड्रोलिक पाळी आणि रेझर हा आपल्याला फक्त फक्त ना फक्त 1,30,000 जेवढ्या बुकिंग लवकर करून घ्या. 31 जानेवारी पर्यंत हा स्कीम राहणार आहे. कारण शेतकरी बांधवांना काय मार्केटमध्ये ही जी अगोदर असं म्हणत आहे आकाश मोटर्स अगोदर मार्केटमध्ये हेवी ड्युटी 13 HP मी दाखवल्याप्रमाणे किंमत घ्या, त्यासोबत अवजार काय देतात ते पहा आणि आकाश मोटर जर शेतकऱ्याचा जर फायदा होत असेल तर बुकिंग करा आणि मशीन खरेदी करा. हे आणि त्याचबरोबर तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे आम्ही 11 HP ची बी मशीन आहे किसान क्रॉपची ती आज दाखवत आहोत. हिच्यामध्ये दोन्हीमध्ये सेम एवढाच फरक आहे की ही 11 HP आहे आणि 13 HP आहे. आता हिला 11 HP ला लो हाय गिअर येतात आणि महागाला जो सॉफ्ट आहे पेट्रोल सॉफ्ट तो 16 इंचाचा असतो, चाकातला 32 इंचाचा. बाकी सेल्फ टाट आहे, तिचाही बोर 188 आहे. तिच्याबरोबर बी आपण काय काय देणार आहोत तेही दाखवतो. एवढेच अवजार आपण देणार आहोत. 3 रोटर, हायड्रोलिक पाळी, लोखंडी व्हील, रेझर ते बी हेवी क्वालिटीचे 22,000 रुपयाचे अवजार, 22 किंवा 25,000चे अवजार आम्ही 11 HP पर्यंत देणार आहोत. 31 जानेवारी पर्यंत आपण हा स्कीम चालू केली आहे. ही कमीत कमी फक्त ना फक्त 1,15,000 आहे. तरी शेतकरी बांधवांनी ह्या स्कीमचा लाभ आपण घ्यावा. कारण हा सगळ्या मशीन सबसिडी पात्र आहेत. आपल्याला कोटेशन, टेस्ट रिपोर्ट काय जी अडचणी असेल ते सगळे मिळून जातील. तुम्ही फक्त कॉल करा आणि तुमचं आधार कार्ड टाका. कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही असू द्या, तुम्हाला आधार कार्ड आणि टाका. तुम्हाला टेस्ट रिपोर्ट, कोटेशन हे लागेल. रुपयाही चार्ज द्यायची गरज नाही. बिनमूल्य सेवा आहे कोटेशनची त्याची. लोक म्हणतात 300-400 घेतात, तसं आकाश मोटर्स 1 रुपयाही घेत नाही. त्याचबरोबर आता काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की सॉफ्ट मध्ये आणि चेन मध्ये काय फरक आहे. तर मी मागायला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेतकरी राजाला की आपण जर बघितलं 50 HP, 60 HP, 70 HP च्या ट्रॅक्टरचा जो रोटा असतो त्याला सुद्धा चेन असते. कारण हार्ड जमिनीमध्ये चालताना चेनच लागते. कारण काय होतं खाली मुळी असेल, दगड असेल, हार्ड जमीन असेल, काही अडकलं तर फक्त चेनीचा कोंडा निघणार आहे. कोंडा निघल्यानंतर काय होतं की आपण मार्केटमध्ये गेलो 150-200 रुपयाचा त्याला लॉक मिळतो. लॉक टाकला, मजुरी फिटवलं झालं 300-400 रुपयाची, म्हणजे 500 रुपयामध्ये ते रोटर चालू होतं. आता असं काय दाखवणार नाही, असं काय दाखवलंय की बबुल गिअर मध्ये हे होतं. हा बबुल गिअरची पण तुम्ही शेतकऱ्याला दिलंय, त्यांचे मनोगत तुम्ही एकतर व्यक्त करा. तुम्ही जाऊन तिथं डेमो घेताय तसे त्यांचे व्हिडिओ टाका, ते खरं सांगतील तुम्हाला शेतकरी बांधव. नाही तर शेतकरी बांधवांनी घेताना 10 शेतकऱ्याचे नंबर घेतले पाहिजे. कशाचे? तर आपण सॉफ्टवाल्या मशीनचे 10 घ्या आणि चेनवाल्या मशीनचे 10 घ्या, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच लक्षात येऊन जाईल शेतकरी बांधवांनो. कारण हा बबुल गिअर जो असतो हा जर जमिनीमध्ये चालला, जर खाली जर अडकला तर त्याच्यामध्ये बेरिंग आणि गिअरवर गिअर असतात. तर हे खालून जर टच जर लागली तर किती गिअर फुटतात. गिअर फुटल्यानंतर ते तिन्ही हांड्या फुटल्या जातात. हे शेतकरी बांधवाला दाखवलं जात नाही. कारण तिथं खर्च लागणार आहे 30, 35, 25,000 काय जे लागत असेल त्या बबुल गिअरचा. पण शेतकरी बांधवांना काय दाखवतो चेनचं रोटर खोलायचं, पण त्या मशीन विकल्या कुणी होत्या? त्या शेतकरी बांधवांना त्यांच्याकडे रोटर आणलं. तुम्ही जिंकलेले होते ना ते मशीन. आज तुम्ही त्या मशीन विकल्या म्हणून तुम्ही त्या शेतकऱ्याचे चेन खोलून दाखवताय. कारण तुम्हाला माहिती चेन मध्ये 1,000 रुपयामध्येच खर्च येतो. पण तुम्हाला बबुल गिअर विकायचा आहे म्हणून तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक नाही केली पाहिजे. कारण तुम्ही विकलेल्या त्या मशीनची सर्व्हिस तुम्ही देत आहात, तुमच्या इथे येत आहे आणि ती चेन घेऊन सायकल म्हणून दाखवायची, हा ते चांगला नाही. कारण काय आहे की मोठमोठ्या कंपन्या ट्रॅक्टरमध्ये चेन, रोटरमध्ये चेन वापरतात. कारण त्या चेनीच्या पद्धतीने असते. सायकलची चेन वेगळी असते
ह्याची चेन वेगळी असते. शेतकरी बांधवांनो सांगा बरं, सारखी चेन बुलेटला टाकल्यावर चालेल का ती? बुलेट चालेल का? बुलेट का बरं काढली असं लोक शोकने का बुलेट वापरतात? का त्याची चेन तुटल्या जात नाही? कारण सगळ्या मॉडेलला वेगवेगळे अवजार दिलेले असते, त्या पद्धतीने त्याचा पार्ट असतो. असं काही नसतं की ही चेन ह्याच्यात असली मग त्या चेनमुळे त्याचं काय होतं. सांगणारी चुकी आहे. तरी आपण शेतकरी बांधवांनो ही चेनची किंवा सॉफ्टची मशीन घेताना कुठल्याही दुकानदाराकडे जा किंवा डीलर असो आम्ही असो, त्याचे 10 शेतकऱ्याचे नंबर घ्या, 10 शेतकऱ्याला फोन लावा. जवळ जर असतील तर डेमो बघून या. शेतकऱ्याचे मनोगत हवे का? तुम्हाला दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल. खरं काय क्वालिटी आहे. कारण शेतकऱ्याचे काय आहे, शेतकरी राजा एवढा भोळा माणूस आहे, जगाचा पोशिंदा आहे. त्याला जसं गोड बोलताना तसं तो फासला जाणार आहे. तसं आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत, म्हणून एवढं तुम्हाला कळकळीने सांगतो. आणि आपल्याला आकाश मोटर्सची तुम्ही मागायला व्हिडिओ बघितल्या पद्धतीनं आज आपल्याला काय काय काही माहिती हवी असेल, काही शासकीय ह्याच्या सबसिडी मधले काही तुम्हाला कागदपत्र पाहिजे असतील तर नक्कीच आमच्या आकाश मोटर्सच्या दिलेल्या खाली नंबरला संपर्क साधा. धन्यवाद.